नमस्कार. मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टींच्या मळ्यात रमताना या कथा अभिवाचनाच्या विशेष कार्यक्रमात मी नंदकुमार पंडित वडेर आपले मनपूर्वक स्वागत करतो. कथेचे नाव आहे चायनाबाई. लेखक आणि अभिवाचक नंदकुमार इंदिरा पंडित वडेर. चायनाबाई. रे बाबल्या, आता रडान काय ती माघारी येतील काय? उगी उगी डोले पुसान घे रे मरे. तुका त्या येळेक अख्खो गावान बोंबलून सांगान बघितल्यान की बाबल्या रे, तुका लगीन करूचा हा तर इथली कोकणातली आपल्या गावातली वाडी वस्तीवरली एक चेडू चांगला बघान करून घे. तुझ्या आवशीक बापसाक धाकल्या भनीस कसं सांभाळून राहता. तुझ्या डोके कुठला टेन्शन रवला नसता. गावकी आणि भावकी पण टिकून राहिली असती. पण तू कोणाचाच ऐकान घेणार नाही आणि ही चायना मेड पांढरी पाल घेऊन कोकणात दिलंस. शिरा पडली तुझ्या तोंडावरती. काय अवदसं आठवलं रे तुका. तिका मराठी येणार नाही आणि तिची चायनीज आमका कळणार नाही. मेल्या तुका सोडून ती 2 मिनटं पण घरात एकटी रवाक तयार नसायची. तुझो तिचो सारखो गुळपीट काय तो चालला असायचा. आता खडे चायना आणि खडे तळ कोकणातला कोतावडे. बिचारी नुसती शेवया खाऊन खाऊन हैसर पोट बिघडला. कोकणातली हवा आणि पाणी तिका मानवलो नाही. सारखी आजारी पडान होता. इथल्या डॉक्टरांना आधी इथल्या लोकल लोकांचं बिमारीवर इलाज करताना जमणार नाही तर परदेशी बायली कसे बरे करतले. तिका परत पाठवून दे म्हणून आम्ही किती समजावले तुका, पण तू तिका सोडूक तयार नसा. तुझी बायल हॉस्पिटलवर ॲडमिट झाली तेव्हा तिथल्या सिस्टरान सांगितल्यान तिका तिच्या आईची लय सई येता, तिका थैसर पाठवून देसा. त्या सरशी तू मोगल लाईनची बोटीची पॅकिंगची तिकिटा काढून आणलंस आणि तिका म्हटलंस आता तुझं तू बोऱ्या बिस्तर पॅकिंग करून घे आणि माहेराक चालला जा. मागून मी येत आहे तुका बरा वाटल्यावर. पण नियतीच्या मनात काय वेगळा होता रे. त्याने तिचं कायमचं बोऱ्या बिस्तर पॅकिंग करान उचलल्यान. अरे बाबल्या, हडे आपल्या हडे चायनीचा कुठल्या मालाची गॅरंटी असता रे. आता चालला तो चालला, नाही तर पुढच्या मिनटाला बंद पडलेला असता, मोडलेलाच. मग ती लाईटची माळ असन दे नाही तर मोबाईल असन दे. वस्तू म्हणा नको नी माणूस म्हणा नको रे. तो मेड इन चायनाचो माल दिसाक सगळा भारी असता तरी बिनभरवसा माल असता रे. तेव्हा बाबल्या आता रडान तिका माघारी येतेली काय? नाही नाही. आपल्याला भारतीय बनावटीतोच माल आहे चालता. ह्या असता काय खरा कसा. आजच्या काळात आपल्या सर्वांना चायना वस्तूंनी वेड करून सोडलं आहे. गरजेपेक्षा जास्त आणि अनावश्यक गोष्टींचं व्यस्त असल्याने आणि पैशानं स्वस्त आणि दिखाऊपणाने मस्त असली तरी टिकाऊ नसल्याने टाकाऊ जास्त अशा चायना वस्तू असतात. त्यापेक्षा स्वदेशी वस्तूच टिकाऊ असतात हेच या कथेत प्रामुख्यानं मांडलं आहे. आपल्याला ही कथा कशी वाटली? कथा आवडली असल्यास मनस्पर्शी यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जर कथा आवडली असेल तर आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्याव्यात ही विनंती. धन्यवाद.